इस बार इनको मारने की कोशिश में हल्की सी अपील की जा रही है, बिल्कुल खिलाड़ी के बीच में उत्साह छा रहा वहां पर। जावेद शेख विकेट कीपर है जिन्होंने बिल्कुल काफी जोश के अंदाज में ये कैच पकड़ा जा रहा है। और अक्सर क्रिकेट की जो कहावत होती है कैचेस विन मैचेस कहते हैं, पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है। और अभी भी कैच पकड़ा जाए और बल्लेबाज का विकेट चला जा रहा है। न्यू मैन होंगे वहां पर अमित पाटिल, नवीन फलंदाज अमित पाटिल जातोय। चलेंगे ओंकार, रिवर्स से स्ट्रोक लगाना चाहती थी गेंद बल्लेबाज को बीट करती गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है। ओवर समाप्त हो चुका है। लगभग ओवर्स की बात करना चाहेंगे, लगभग 2 पूरे होने के बाद स्कोर है 15 रन। दोनों षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 15। फ्रेंड्स फॉरएवर बिग बैश ये लीग जो चल रही है, इस लीग पर कौन कब्जा करेगा, किसको बोलेंगे लाख रुपए का इनाम और किसे मिलेगा 61,000 रुपीज का इनाम। ये दोनों के यहाँ पर दोनों जो इनाम है उसको जीतने के लिए मैच जो चल रहा है। यहाँ पर अतिथि कक्षा में बहुत सारे मान्यवर यहाँ पर बैठे, जैसे की आनंद जी कनले यांनी या स्पर्धेला सुंदर असे ट्रॉफ्या दिले, वैयक्तिक पारितोषिकच्या ट्रॉफ्या आणि त्याचबरोबर इथं 1 2 3 4 पर्यंतच्या ट्रॉफ्या, सर्व ट्रॉफ्या सन्माननीय तथा आदरणीय आनंदजी कर्ले साहेबांच्या वतीने दिले गेले। फ्रेंड्स फॉरएवर क्रिकेट क्लब आयोजित बिग बॅश लीग तुळजापूर 2024 चा या स्पर्धेचा मेगा फायनल शेवटचा दिवस, शेवटचा सामना। महाराज तुकाराम कुंचे की गेंद की स्वीप शॉट लगाने की कोशिश, गेंददार के बिल्कुल स्क्वायर क्षेत्र में गेंददार के जब तक कि फील्डर फील करते हैं फिर भी सिंगल बनेगा। सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता बस 16 की योग पर 16 धावा झाले। पंकज जी ये फाइनल मैच है, वहां पर आरसीसी टीम को आप जानते हैं, आरसीसी पहले फील्डिंग कर रही है, तो उनके सामने कितने रनों का लक्ष्य देना होगा तो यह मजबूत माना जाएगा। 16+ सर, 60 धावा तरी कमीत कमी राहिल्या पाहिजे। बहुत अच्छी गेंद थी ये, बिल्कुल बुंदे में गेंद फेंकी जा रही है, ऑफ स्टंप के बाहर जाती गेंद को ये व्हाइट बॉल के लिए तीसरे अंपर की ओर मदद मांगी जा रही है। तीसरा पंचांकडे इथं मात्र दाद मागितली गेली आहे बैटसाठी। तीसरे पंच स्वप्नील काकडे सर, व्हाइट बॉल है, चलिए व्हाइट बॉल का सिग्नल होगा। व्हाइट बॉल परत एकदा तुकाराम कुंचे महाराज, पुढचा चेंडू अमित पाटील साठी। सूर्यकाशी गोलंदाजी, परत एकदा सरळ चेंडू जाईल तो जावेद यांच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू जात असताना परत एकदा तर ही स्पर्धा जी आपण पाहतो फ्रेंड्स फॉरएवर का बिग बॅश लीग साठी जे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलं तब्बल 1 लाख रुपये विनोद गंगणे, पिटू भैया, श्री विजय सर गंगणे मित्र परिवाराच्या वतीने पारितोषिक स्पर्धेला लाभले। दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रुपये 61,000 रुपयाचं माननीय रणजित भैया इंगळे आणि त्याचबरोबर आनंद मालक जगताप साहेबांच्या वतीने दिले गेले। 31,000चे 2 पारितोषिक सन्माननीय सचिन भैया रोसकेरी यांच्या वतीने दिले गेले। या स्पर्धेला युट्यूब सौजन्य म्हणून सन्माननीय तथा आदरणीय नारायण भाऊ नरवरे साहेबांचं योगदान लाभताना आपण पाहतोय। दरम्यान याच मात्र फटका मारला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 धाव, दुसरीचा प्रयत्न होणार नाही। एका धावेची भारतीय धाव संख्या 18 झाली आहे। या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य म्हणून आनंददादा कंदले, मंडप सौजन्य अमरदाजी हांगरगेकर, रामचंद्राबा नारायण भाऊ नरवरे साहेबांचं देखील इथं आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल। आदरणीय नारायण भाऊ नरवरे साहेबांचं सहर्ष स्वागत, ज्यांच्यामुळे आपण ही स्पर्धा युट्यूबची पाहू शकलोय, त्यांचं इथं हार्दिक हार्दिक स्वागत असेल।
बार गेंद को मारने की कोशिश में गेंद आ रही है, बिल्कुल कवर क्षेत्र में गेंद आ रही है, जब तक कि फील्डर फील करते बल्लेबाजों ने विकेटों के बीच में 2 रन दौड़े हैं। इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन। जहां तक की ओवर्स की बात करना चाहेंगे, ये ओवर चल रहा है इस वक्त 30 ओवर चलता हुआ या ठिकाणी स्पर्धेला ड्रेसिंग रूम सौजन्य सुहास भैया राऊत साहेब राऊ कंस्ट्रक्शनच्या वतीने लाभताना आपण पाहतोय। या स्पर्धेसाठी वैयक्तिक जे पारितोषिक दिले गेले ते याप्रमाणे असतील। इथं स्वीपचा फटका मारलाय, कुठला क्षेत्ररक्षक नसेल, चेंडू जाईल त्या डीप बॅकवर स्क्वेअर लेग सीमारेषा पार करेल, 4 धावात चौकार येतोय आणि या 4 धावांची भारतीय धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा झाल्या 24 धावा। आणि या स्पर्धेमध्ये रेंजर सायकलचं जे पारितोषिक दिलं गेलंय सुहास भैया गायकवाड रेंजर सायकल यांच्या मार्फत दिली गेली आहे। बेस्ट बॅट्समन साठी राहुल भैया साठे यांच्या वतीने एलईडी टीव्ही दिली गेली आहे आणि दिनेश भैया शिंदे यांच्या वतीने अँड्रॉइड मोबाईल या ठिकाणी सिद्धी मोबाईल शॉपीच्या वतीने दिलं गेलंय। छत्रपती स्पोर्ट्स शूज सचिन भैया सरकळे यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कैलासवासी अरुणराव काका कैलासवासी पुष्पा काकी यांच्या कनले यांच्या स्मरणार्थ आनंददादा कनले यांच्या वतीने स्पर्धेचे सर्व चषक दिले गेले। मॅन ऑफ द मॅच साठी सचिन दादा शिंदे एसएस मोबाईलच्या वतीने कॅप दिली गेली आहे। कैलासवासी सूर्यकांत चंद्रकांत तिकोणे यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण तिकोणे यांच्या वतीने देवीचा फोटो दिला गेलाय। या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी कैलासवासी सुनीता जाधव यांच्या स्मरणार्थ नितीन जाधव यांच्या वतीने वृक्ष दिले गेले, वृक्ष वाटप केलेले आहेत। या स्पर्धेसाठी पीच सौजन्य म्हणून अण्णाप्पा पवार पाराजी मामा देवकर श्रावण सर पवार बॉल सौजन्य शंभूराजे काशीत आणि रिंग सौजन्य बाजीरावनाथ देवकर वेदांश विकी मंडळे कमेटी टी शर्ट अजय भैया धनगे एफएस फोर्स यांचं देखील मोलाचं सहकार्य स्पर्धेला लाभताना आपण पाहतोय। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकतो गोलंदाजीला शुभम अवघडेचा हा चेंडू फुलटॉस होता, रिव्हर्सचा फटका मारलाय, चेंडू जातो पॉईंटच्या दिशेने। या स्पर्धेला विशेष सहकार्य आपण पाहतोय नानासाहेब लोंढे विशाल भैया रोजकरी त्याचबरोबर सुलेमान आप्पा शेख अनमोल भैया शिंदे अनिल मेंबर पवार सागर भैया पारडे या सर्वांचं मोलाचं सहकार्य स्पर्धेला पाहतोय। आणि त्याचबरोबर आदरणीय स्वर्गीय अरुणरावजी काका सोनजी यांच्या स्मरणार्थ मला डॉक्टर दादासाहेबजी सोनजी ऍडव्होकेट यांच्या वतीने पाण्याची जार या स्पर्धेला दिले गेले। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू सुंदर चेंडू इथं मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटची घेऊन जातो, विकेट बॉलर येतो, चेंडू खाली दरम्यान सिंगल धाव इथे येते। एका धाबेची भारतीय धावसंख्या 26 धावा, एक गडी बाद 26। पंकज पाटील सर या धावसंख्या जी 26 झाली, तुम्हाला वाटते की धावसंख्या समाधानकारक आहे अंतिम सामन्यासाठी? मोठी मॅच आहे, मेगा फायनल मॅच आहे सर, जास्तीत कमीत कमी 60 धावसंख्येचं तरी आव्हान आरसीसी बार्सी संघावर समोर ठेवण्याचा प्रयत्न असेल, कारण काशीनाथ आणखीन क्रीजवर उपलब्ध आहे जे की त्याच्या बॅटमधून आणखीन धावा निघायचे आहेत आणि सुंदर असा फटका अमित पाटीलच्या बॅटमधून येतोय, पण क्षेत्ररक्षक सुमित शिंदेचं सुंदर असं झेल या ठिकाणी अमित शिंदेला परतावं लागेल परत एकदा। आणि बाउंड्रीवरचा खूप चांगला एक क्षेत्ररक्षक म्हणून सुमित शिंदेची ख्याती आहे, अतिशय उत्तम अशी कॅच पकडली गेली, रनिंग कॅच ज्याला आपण क्रिकेटमध्ये म्हणू शकाल, सुंदर कॅच सुमितने पकडली, फलंदाज होईल बाद आणि इथं लागलाय धक्का, अजून एक धक्का बसतोय। आता समीकरण मला वाटतं 3 ओव्हर 3 चेंडू म्हणजे 21 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत, धावा बनवले गेलेत फक्त 26 धावा। या ठिकाणी ज्यांनी आपल्याला युट्यूबचं सौजन्य दिलं त्या आदरणीय तथा सन्माननीय नारायण भाऊ ननवरे साहेबांचं देखील आता जिथं शुभागमन झालाय त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। त्याचबरोबर आदरणीय आनंददादा कनले साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। और काशीनाथ कुचंगे की अगर बात करना चाहेंगे, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है, दिख रहा है पूरी जिम्मेदारी काशीनाथ के कंधों पर। यहां से केवल 15 गेंदें बची है, 15 गेंदों में जो भी करना है काशीनाथ को करना है। आणि दोन्ही संघाचे मालक मात्र निश्चितच सभापती आहेत, एक बार्शीचे सभापती आणि दुसरे निश्चित तुळजापूरचे सभापती। काय योगायोग आहे पहा, परत एकदा शुभम अवघडे पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय, जे की 4थ्या षटकातील हा 4था चेंडू घेऊन जातोय परत एकदा आतिशाती। वो रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू फलंदाजाच्या पायावर आदळतो, दरम्यान एक सिंगल धाव निश्चितच येईल। या सिंगल धावेनिशी संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती लेग बाय धावेसह 28 धावा।
या स्पर्धेसाठी बऱ्याचशा मान्यवर मंडळी मोलाची मदत केली. विनोद पिटूभैया गगणे, विजय सर गगणे मित्र परिवार यांच्या वतीने 1 लाख रुपये दिले गेलेत. 61,000 रुपये बक्षीस आपण रणजित भैया इंगळे आनंद मालक जगताप साहेबांचं पाहतोय. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सचिन भैया रोचकरी साहेबांच्या वतीने 31,000 रुपये 2 पारितोषिक दिले गेलेत. त्याचबरोबर युट्यूब सौजन्य म्हणून नारायण भाऊ नरोरे चेअरमन धाराशिव जिल्हा दरम्यान या षटका या हा चेंडू होता ऑप्टमच्या बाहेर जाऊन ऑनसाइडला फटका टोलवला आहे. चेंडू जातो स्करलेटच्या दिशेने सिंगल येईल. ट्रॉफी सौजन्य म्हणून पुन्हा आनंददादा कर्ले साहेब, मंडप सौजन्य अमरदाजी हंगरगीकर, रामचंद्राबा रोस्केरी, ड्रेसिंग सौजन्य सुहास भैया राऊत साहेब राऊत कंस्ट्रक्शन यांच्या वतीने. परत एकदा शुभम अवघडे पुढचा चेंडू आतिशसाठी. इथं आतिश हल्ला चोरण्याचा प्रयत्न करतो. हाफ वॉटर स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकाल. चांगली कॅच बनवत तर राहुल शेरवानी ते पकडली आहे. फलंदाज होईल बाद, फलंदाज होईल बाद. तसं पाहिलं तर या गोलंदाज जो शुभम अवघडे खरंच अवघड गोलंदाजी टाकली. बॅट्समन साठी हा पेपर अवघड होता कारण फलंदाज इथं बाद झालाय. या स्पर्धेमध्ये सर वैयक्तिक ही पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज सौजन्य श्री सुहास भैया गायकवाड यांच्या वतीनं रेंजर सायकल ठेवण्यात आलेली आहे. तसेच बेस्ट बॅट्समॅन म्हणून श्री राहुल भैया साठे मातोश्री टेंडर्स यांच्या वतीने उपसरपंच अपसिंगा ग्रामपंचायत यांच्या वतीने LED टीव्ही ठेवण्यात आलेली आहे. तसेच बेस्ट बॉलर म्हणून श्री दिनेश भैया शिंदे सिद्धी मोबाईल शॉपी यांच्या वतीनं अँड्रॉइड मोबाईल ठेवण्यात आलेला आहे. तसेच बेस्ट फिल्डर म्हणून श्री सचिन भैया सरकाळे छत्रपती स्पोर्ट्स यांच्या वतीने शूज ठेवण्यात आलेले आहे. व प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून कैलासवासी अरुणराव काका कनले व कैलासवासी पुष्पा काकी अरुणराव कनले यांच्या स्मरणात सन्माननीय श्री आमचे मार्गदर्शक आनंददादा कनले स्पर्धेतील सर्व चषक व सामनावीरांसाठी प्रत्येक सामन्याला ट्रॉफी. सुंदर असा चेंडू महाराज यांचा सरळ निर्धाव जात असताना मॅन ऑफ द मॅच साठी परत एक दुसरी पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. श्री सचिन दादा शिंदे SS मोबाईल शॉपी यांच्याकडून एक कॅप ठेवण्यात आलेली आहे. परत मॅन ऑफ द मॅच साठी कैलासवासी सूर्यकांत चंद्रकांत तिकोने यांच्या स्मरणामध्ये प्रवीण तिकोने यांच्याकडून देवीचा एक फोटो प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी ठेवण्यात आलेला आहे. सुंदर असा फटका पाहायला मिळाला. काशीच्या बॅट मधून 1 धाव निश्चित प्रमाणे मिळते, जे की तुकाराम कुंचे महाराज यांचं हे षटक चालू आहे. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी 4थं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. ते अतिशय महत्वाचं आहे. कैलासवासी सुनीता जाधव यांच्या स्मरणामध्ये श्री नितीन जाधव यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार म्हणून फुलटॉस चेंडू सरळ खेळून काढलेला रायपाच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत दमदार षटकार येत असताना आपण पाहतोय, जे की अतिशय संत गतीने धावसंख्या चालू होती. अतिशय महत्वाच्या धावा काढण्यासाठी प्रयत्न करत असताना रायाप्पाला आपण पाहतोय, जे की अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. त्या महाराज यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवलेला आहे रायाप्पानं. आता मात्र षटकारानं समाचार घेतलेला. पुढचा चेंडू तुकाराम कुंचे महाराज रायाप्पासाठी. परत एकदा सुंदर असा चेंडू परत कमबॅक करताना आपण पाहतोय महाराज कुंचे यांना. अतिशय सुंदर असा उत्कृष्ट गोलंदाज. लातूर लोकसभा असेल, धाराशिव लोकसभा असेल, सोलापूर लोकसभा असेल, संपूर्ण मराठवाड्यामध्ये एक नामवंत गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे असे बार्शीतील नामवंत खेळाडू तुकाराम कुंचे महाराज गोलंदाजीसाठी तयार. निलेश भैया रोचकरी यांना विनंती आहे की आपण इकडे कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. निलेश भैया रोचकरी. पाचव्या षटकापर्यंत आतापर्यंतची 36 धावा 3 गडी बाद, जे की 5वं षटक चालू आहे. मंडप सौजन्य निलेश भैया रोचकरी व तसेच रामचंद्र आबा या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण. सुंदर असा फटका परत एकदा रायपाच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. सुमित शिंदे नक्कीच त्या चेंडूवर राहील, तोपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण करतील दोन्ही फलंदाज.
आदरणीय सचिनदादा शिंदे साहेबांचं ज्यांनी मॅन ऑफ द मॅचची कॅप आपल्याला स्पर्धेला दिली आहे त्यांचं देखील SS मोबाईल शॉपी यांचं देखील आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या ठिकाणी 40 धावा, 5 षटकांतर 40. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा, शेवटचं षटक शिल्लक. लवकर सामना खेळवायचा आहे, पावसाची शक्यता आहे, आभाळ दाटून आलेला आहे. कृपया विनंती आहे, सहकार्य करायचं आहे दोन्ही संघातील खेळाडूंना. सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. परत एकदा शेवटचं षटक अतिशय महत्वाचं षटक आहे. 5 षटक पूर्ण, 40 धावा. सुंदर असा फटका, पुरेपूर असा समाचार, जाणार चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. तो ओंकारचा मात्र या षटकामध्ये षटकाराने स्वागत केलं गेलं आणि हा मजबूत बल्ला, तुफानी हल्ला, चेंडू फर्रार, कणकणीत षटकार. चला नवीन बॉल टाकायचं लगेच. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी काशीनाथ कुचंगे के बाद से निकलता हुआ ये दमदार प्रहार निकलता हुआ, बंदा है कड़क, हवा भी बदल रही है, हवा का रुख भी बदलता हुआ नजर आ रहा है. जैसे हवा का रुख बदला, लवकर मोमेंटो भी बदल रहा है. वातावरणामध्ये बदल होत असताना आपण पाहतोय, काल याच दरम्यान अतिशय वेगाने वारा सुटला होता आणि शेवटचा सामना थांबवण्यात आला होता. इस बार ही गेंद ऑफ्टन के बगैर जाती गेंद देखा जाचा पर कई बार जाने दिया, देखना वहां पर देखने के लिए हम पर चले जा रहे, गेंद कहां पर गिरी है इसकी जांच पास वहां पर की जा रही है. और अभी भी रुका हुआ स्कोर इस वक्त लगभग 46 रन यानी कि 46 रन पड़े हैं. देखना अंपर का इशारा क्या आता है, वहां पर अंपर देखेंगे अपने जगह से, वहां पर बताएंगे कि गेंद कहां पर गिरी है. थोडस लवकर मॅच करा, वर ढगाळ वातावरण झालंय. चलेंगे, नो बॉल का इशारा बताया जाता है, नो बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता है. टोटल स्कोर 47 रन की वक्त पर बल्लेबाज के लिए सुनहरा मौका, फ्रीड का सुनहरा मौका. ये गेंद बड़ा लेग स्टंप पर आती गेंद, ऑन साइड में गेंद को मारा जाता है, बॉलर के पीछे मैदान क्षेत्र में गेंद आ रही है. फील्डर जब तक गेंद को फील करते हैं 1 रन बनेगा और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ 48 की वक्त पर. जे की शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. रायप्पा आणि काशीनाथ अतिशय महत्वाच्या धावसंख्या बनवत असताना आपण पाहतोय, जे की अतिशय संत गतीने चालू असलेली धावसंख्या वेगानं वाढवण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत दोन्ही फलंदाज काशीनाथ आणि रायप्पा. परत एकदा पुढचा चेंडू घेऊन जातोय ओंकार. ये मिडल स्टंप पर आती गेंद जोर से मारने की कोशिश में गेंद डाल के जब तक कि फील्डर फील करते 1 रन तो मिलेगा, दूसरे की दौड़ यहाँ पर नहीं होगी. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 49 रन 49 की वक्त पर. यहाँ पर इस इनिंग की आखिरी 3 गेंदे बची है. या डावातील शेवटचे 3 चेंडू टाकले जातील. फ्रेंड्स फॉर योर ग्रुप की मैं तारीफ करना चाहूंगा. एक जबरदस्त टूर्नामेंट, यादगार टूर्नामेंट, सक्सेस टूर्नामेंट, कामयाब टूर्नामेंट फ्रेंड्स फॉर योर का यहाँ पर हमें देखने मिल रहा है. वो बहुत अच्छी गेंद, इस बार विकेट कीपर की तारीफ करने की जावेद शेख की वहां पर बहुत बढ़िया अंदाज की विकेट कीपिंग. चेयरमैन साहब आकर गेंद अपने हाथों में ले रहे. इस बीच 1 रन तो बनेगा और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ रनआउट का मौका छूट सकता है और ये आउट. चला पुढचा फलंदाज लवकर लवकर मैदानात पाठवायचा आहे. पावसाची दाट शक्यता आहे, सहकार्य करायचं आहे, लवकर खेळ खेळायचा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमजद येतोय आणि स्ट्राईकवर आहे तो काशीनाथ. ओमकारचे मला वाटतं या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. परत एकदा काशीनाथ टू ओमकार. इस बार सीधा प्रहार निकलता हुआ, गेंद आ रही है बिल्कुल बॉलर के पीछे निकलती गेंद. इस बार ये गेंद को सीधे मारा जाता हुआ, गेंद बॉलर के पीछे गेंद चली जा रही है. फील्डर वहां पर सुमित शिंदे. 1 रन तो बनेगा, दूसरे की दौड़
और जब तक कि थ्रो आता है बड़े आराम के साथ दोनों की दौड़ यहां पर पूरी हो रही है। ये आउट हो गए, वहां पर खिलाड़ी आउट हो गए। 2 बने के बाद 57 बने, चला फील्डिंग लगेच जावं लावायचे। 57 का टार्गेट आहे, 56 बना है, जीत डिग्री 57 का टार्गेट आहे। या स्पर्धेतील महाविजेता ठरण्यासाठी पाहूया येणारे 36 चेंडू या स्पर्धेतील विजेता ठरवणार आहे। लवकरात लवकर खेळायचा सामना। 36 चेंडू 57 धावसंख्येचं आव्हान आहे आरसीसी बार्शी क्रिकेट संघासमोर। नारायणराजे गवळी 11 संघाने या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना 57 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे, जे की 6 षटकाच्या समाप्तीनंतर आरसीसी बार्शीचे सलामीचे आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे, जेणेकरून गणेश सर एकच बॉल बस ना, नवीन एक बस, चला लवकर चला। या ठिकाणी आपले मॅच जर नाही झाली तर समजा पावसामुळे जर ठीक आहे चला। अगोदर आपल्याला जो निर्णय कळवला गेला होता टॉस करायच्या अगोदर, तो निर्णय अंतिम असेल याची आपण नोंद घ्यायची। अगोदर जो टॉस करताना तुम्हाला नियम जो सांगितलाय मला म्हणजे समजा पावसामुळे जर मॅच झाली नाही तर बॉल आउट मध्ये रिझल्ट काढला जाईल याची आपण नोंद घ्यायची। बॅट्समन लवकर पाठवा, बॉल आउट म्हणजे 6 समोरचे 3 स्टंप उडवणार जास्त त्यांना विजयी घोषित करण्यात येईल। प्रत्येकी एका संघाला 5 बॉल दिले जातील, त्या 5 बॉल पैकी जास्तीत जास्त विकेट किंवा बोल्ड कोण काढेल तो संघ पाटील। तुम्हाला एक प्रश्न आहे माझ्याकडून, जर 5च्या 5 बॉल हुकले तर काय करायचं? परत 3 या ठिकाणी 3 हुकले तर टॉस। सुहास भैया राऊत साहेबांचे देखील तो शुभागमन झाला, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। राऊ कंस्ट्रक्शनचे आदरणीय सुहास भैया राऊत साहेब यांचं देखील मी विनंती करते की कृपया आपण स्टेजवर यायचं। आदरणीय सुहास भैया राऊत साहेब, ड्रेसिंग सौजन्य सन्माननीय श्री सुहास भैया राऊत, राऊ कंस्ट्रक्शन यांचे मालक सन्माननीय सुहास भैया राऊत यांना मी विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या ठिकाणी मान्यवरांची व्यवस्था केलेली आहे, आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे। फ्रेंड्स फॉर युअर क्रिकेट क्लबच्या आयोजित या टुर्नामेंटच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे, स्वागतम स्वागतम। या ठिकाणी मॅचला सुरुवात करायची आहे, कृपया विनंती आहे, दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे, चला सामन्याला सुरुवात करा। आदरणीय कोरे सरांचं देखील तो शुभागमन झालं, कोरे सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। सन्माननीय तथा आदरणीय कोरे सर देखील आलेले त्यांचं हार्दिक स्वागत असेल। जो चलेंगे जीतने के लिए जो टारगेट दिया जरा 57 का टारगेट है। चला मैच लगेच चालू करूया आपण, मॅच ताबडतोब चालू करा। सागर बाणी आणि एजाज विनंती, बॅटिंग लवकर बॅट्समन चालू करा। कृष्णा गवळी गोलंदाजीला येतोय, तसेच ताराजी मामा देवकर यांनाही मी विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, व तसेच सन्माननीय यल्लप्पा मंडोळे साहेब यांनाही विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। फ्रेंड्स फॉर युअर कमिटीच्या वतीनं व समस्त तुळजापूर वासियांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागतम स्वागतम सुस्वागतम। पहिला चेंडू इथं मारायचा प्रयत्न हवेत असेल चेंडू, परंतु गॅप शोधलाय चेंडूने। चेंडू जातो विकेट किपरच्या मागे, थर्डमॅनच्या दिशेने 4 धावा येतील आणि पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला गेलाय, पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल केल्या गेल्या। मला वाटतं याच्यापेक्षा सुंदर सुरुवात काय असायला पाहिजे आरसीसी बार्शी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते, जे की पहिल्या चेंडूवर अतिशय आक्रमक पवित्र घेत असताना एजाजला आपण पाहतो, जे की एक आतापर्यंतच्या टुर्नामेंट मध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करणारा कृष्णा गवळी परत एकदा सुंदर असा चेंडू तितक्या सन्मानाने खेळून काढलेला आहे, कुठलीच धाव या ठिकाणी मिळत नाहीये। रायप्पा चेंडूवर जातोय तोपर्यंत एकही धाव या ठिकाणी घेऊ देत नाहीये आणि 4 धाव संख्या झालेली आहे, जे की पहिल्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत। स्वतः कर्णधार जिम्मेदारीने गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक कृष्णा गवळी। कृष्णाचा पुढचा चेंडू टाकला जाईल दरम्यान अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेलाय, पावर पंच मारलाय, चेंडू जातोय कवर सीमारेषा पार करेल, 4 धावा चौकार येतोय। क्या जबरदस्त अंदाज का टाइमिंग के साथ जगह से बैकफुट थोड़ा सा पीछे चले गए, बल्ले के बीचों बीच लेकर कवर ड्राइव निकलता हुआ मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, चेंडू फर्रार, खनखनीत चौकार।
57 धावसंख्येचं आव्हान आहे, जे की हा 6 षटकाचा सामना. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. इस बार ये गेंद बिल्कुल रिवर्स मारना चाहते थे, गेंद बल्लेबाज के बिल्कुल पैरों से लगने के बाद स्कोर लेग अंपायर के बगल में गेंद को रोका जाता हुआ लेग बाइज रन का सिंगल मिलेगा. सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन. इस टूर्नामेंट में हमने क्या क्या देखा? कृष्णा गौली की 93 रनों की पारी देखी, तुकाराम कुंचे की कंजूस भरी गेंदबाजी देखी, और साथ ही साथ बिल्कुल चंकी सावंग के साथ के बड़े बड़े लंबे छक्के हमने देखे टूर्नामेंट में. ये क्रिकेट टूर्नामेंट का यादगार लम्हे हैं. या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा यांनी सूत्रसंचालनचं काम केलं आणि आम्हाला सुंदर अशी पहिल्या दिवशी साथ दिली. गेंद बार गेंद को मारा जाता हुआ, गेंद बॉलर के पीछे गेंद चली जा रही है, लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद आ रही है. जब तक कि फील्डर फील्ड करते फिर से सिंगल बनेगा, और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 10 रन की योग पर. और जहां तक कि चैंपियन बनने की बात करना चाहेंगे, जो टीम बल्लेबाजी, गेंदबाजी, फील्डिंग इन 3 क्षेत्रों में दबदबा रखेगी वही टीम चैंपियन बन सकती है. और चैंपियन बनने के लिए हमेशा जो कहावत होती है, जो जीता वही यानी कि सिकंदर कौन बनेगा. और फिर गेंद हवा में मारा, कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं, लॉन्ग ऑन सीमा रेखा पार करेगी गेंद बॉडी के बाहर. 4 रन. सन्माननीय अण्णाप्पा पवार यांनाही विनंती करतो की आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे, स्थान बनवायचं आहे. आदरणीय अण्णाप्पा पवार यांनी आपल्या स्पर्धेला पीच सौजन्य म्हणून मोलाचं सहकार्य केलं, त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आदरणीय श्रावण मामा पवार साहेबांचं देखील तो शुभागमन झालाय, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम असेल सहर्ष स्वागत. या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी ज्यांनी पहिल्या दिवशी कार्यक्रमाचं संचालन केलं आणि आपल्याला सुंदर अशी साथ दिली, मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेमधून ज्यांनी समालोचन केलं, असे गुरुवर्य तुळजापूर शहरातील प्राध्यापक विवेक कोरे सर या ठिकाणी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर. या ठिकाणी आनंददादा कनले यांची एक विनंती आहे की सरांचा गोड आवाज क्रिकेट रसिकापर्यंत पोहोचावा. पुढील आवाज आदरणीय गोरे सर. रायपाचा हा चेंडू मारायचा प्रयत्न, इथं चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातो. दरम्यान 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना आपण पाहतोय. दरम्यान या ठिकाणी एक नव्हे तर 2 धावा इथे येतील. 2 धावेनिशी वाढती धावसंख्या पोहोचली ती 16 धावसंख्येवर. कोरे सर, ही अंतिम मॅच चालू आहे, म्हणजे शेवटची मॅच चालू आहे या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यासाठी. मला वाटतं पहिला फलंदाजी करताना संघाने 56 धावा बनवले आणि 57चं आव्हान दिलं गेलंय. याचा पाठलाग करताना आरसीसी बार्शी संघ आता बनवतोय 16 धावा. अगदी बरोबर आहे. दोन्ही संघ चिवट आहेत आणि स्वतःच्या बेस्ट लेवलवरती ते प्रदर्शन करताना आपल्याला दिसत आहेत. बार्शी संघाचं सुद्धा आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत सुरुवातीपासूनच आपण म्हणतो की तो संघ अगदी अग्रेसर आहे. आणि आता इथं क्रिटिकल सिच्युएशन मधून जो बॅट्समन किंवा जो बॉलर आपल्या संघाला पुढे घेऊन जातोय तोच खऱ्या अर्थाने इथे चांगली कामगिरी करतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. आपण जसं म्हणालात तसं. कोरे सर, हा चेंडू थोडासा आखूड टप्प्यात होता, बॅट्समन थोडेसे बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच मारला, कव्हरला, चेंडू जातो थेट सीमा रेषा पार करेल. 4 धावा. सागर रनों की घाघर भर रहे. 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 20 की योग पर. मैदानामध्ये सर्वत्र गर्दी दिसते आहे क्रिकेट रसिकांची. इथे क्रिकेट प्रेमी खूप आहेत आणि सर्व स्टेडियम खचाखच भरलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन पण टोलवण्यात नाकामयाब राहिला. बॅट्समननं त्याचा अंदाज घेतला, परंतु बॉलरनं त्याचा अंदाज लागू दिला नाही. ये गेंद बिल्कुल ओवर पिच गेंद थी. इस बार गेंद को रिवर्स स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद के लाइन से चुके गेंद जाकर विकेट कीपर के हाथ में थमाई है, यानी कि बिंदी गेंद वहां पर फेंकी जा रही है और अभी भी रुका हुआ स्कोर 20 रन. यहां से मैच जीतने की अगर बात करना चाहेंगे लगभग 37 रन की जरूरत है. अजूनही विजयासाठी 37 धावा बनवायच्या आहेत. चेंडू इथं मात्र स्टंप बिकरले गेलाय. फलंदाज त्रिफळाचित होतोय, फलंदाज धाव बाद झालाय. या षटकानंतर मला वाटतं 4 षटक शिल्लक आहेत कोरे सर, म्हणजे 25 चेंडू मध्ये तब्बल 37 धावा बनवायच्या आहेत. 25 चेंडू 37 धावा. चला पुढचा बॅट्समन रेडी ठेवायचाय, पुढचा बॅट्समन रेडी ठेवायचाय.
गेंद के लाइन से चुके जब बल्लेबाज ने पीछे मुड़ के देखा तो वैसे तो क्रिकेट में पंकज जी अक्सर ऐसा कहा जाता है बल्लेबाज का जो घर होता है तो स्टंप होता है, बल्लेबाज ने जब पीछे मुड़ के देखा तो घर पे बुलडोजर चल चुका था। बहुत ही लाजवाब लफ्जों का इस्तेमाल करते हैं हमारे कमेंटेटर दोस्त श्रीमान शंकर जी। उनके बारे में जो कुछ भी कहा जाता है वो कम है। श्रीमान सचिन भैया रोजकरी आणि श्रीमान विजय आबा कंदले यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। चला सर्व मान्यवर मंडळीच्या प्रयत्नातून मान्यवर मंडळी जे आम्हाला सहकार्य केलं त्यातून ही स्पर्धा आपण पार पडतोय। तर मी आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं फ्रेंड्स फॉरएव्हर क्रिकेट क्लबच्या वतीने मनोपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। मैदान में थोड़ा सा माहौल बदलता हुआ, क्लाइमेट बदल रहा है, लेकिन मैदान में हवा भी ठंडी चल रही है। उल्टा गेंद बॉल, व्हाट अ कैच, एक्सलेंट कैच, ग्रेट कैच। सर्वत्र टाळ्यांची बरसात होते। इतका उत्कृष्ट बॉल, तेवढाच उत्कृष्ट फटका आणि त्याच्याही पेक्षा उत्कृष्ट झेल घेतलेल्या बॉलरनं खरंच कौतुकास्पद। ये गेंदबाज रायप्पा की मैं तारीफ करना चाहूंगा। रायप्पा काय सुरे कॅच पकडली आहे, म्हणजे त्याला रिटर्न येताना एवढा जोरात चेंडू आला झपकन, परंतु रायप्पाचं मात्र कॉन्फिडन्सचं कौतुक करावं लागेल। आमच्या पंकजजीने इथं टाइम रेकॉर्ड केला। चला नवीन फलंदाज लवकर आहे, सुमित लवकर चला मित्रा। 0.47 सेकंदात कॅच पकडला गेलेला आहे आणि रायप्पाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि खूप खास सुंदर झेल। कोरे सर मला वाटतं रायप्पाला या सामन्यासाठी खास राखून ठेवलं असावं असं वाटतंय, कारण रायप्पा आतापर्यंत मला वाटतं गोलंदाजी करताना तर आम्ही पाहिलं नाही स्पर्धेमध्ये, परंतु करताना या सामन्यामध्ये त्याला खास करून राखीव ठेवलं होतं आणि त्याच्या कामासाठी त्याला जे ठोकलं होतं तो यशस्वी ठरतोय। फलंदाज बाद झालाय, निश्चितच आता समीकरण बदलताना आपण पाहतो 12 चेंडू इथं टाकले गेलेत आणि धाबा बनवले गेलेत 20, आणि परंतु सर्वात मोठा महत्वाचा मोहरा बार्शी संघ इथवर जो पोहोचलाय त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असणारा फलंदाज 0वर सतत बाद झालाय राहुल शेलार। राहुल शेलारने या अगोदरच्या खेळी खूप सुंदर केलेल्या आहेत। परवाच्या कालच्याच मॅचला त्याने मॅन ऑफ द मॅच मिळवलेला आहे। मला वाटतं 2 वेळेला त्याने मॅन ऑफ द मॅच मिळवलेला आहे। लेग साइडला जे आपले पब्लिक आहेत त्यांना विनंती की मागे सरका, थोडंसं सहकार्य करा, थोडंसं मागे सरका, बाउंड्री लेशनच्या बाहेर थांबायचं आपण। चला पुन्हा या ठिकाणी आपण या सामन्याचं निश्चितच 18-24 चेंडू राहिलेत आणि बनवायच्या तब्बल 37 धाबा। चलेंगे इस बार कृष्णा गौड़ी को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता हुआ। कृष्णा की पहली गेंद पर सिंगल बनेगा, सिंगल रन के साथ आप मैच जीतने के लिए 36 चाहिए, गेंदें बची है बिल्कुल 23। अब बल्लेबाजी करने के लिए सुमित शिंदे, ये वार्षी के सबसे एक विश्वास भरे बल्लेबाज इस वक्त स्ट्राइकिंग गेंद पे है। इस बार गेंद को देखिए, मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, चेंडू फर्रार, खनखनी षटकार। या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ, सीधे बार से बार सीधा धमाकेदार प्रहार निकलता हुआ, ऐसा लगा इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा आसमानी पावरफुल छक्का। बॉलरच्या बॉलचा वेध घेऊन अतिशय सुंदर फटका मारलेला आहे, डाऊन द ट्रॅक येऊन स्ट्रेटला। बघूया पुढच्या बॉलला काय होतंय। पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू, इथं मात्र स्लाइसचा फटका, पॉइंट क्षेत्रक्षक डोक्यावरून हा अगदी जोरात फटका मारला गेलाय। ज्याप्रमाणे बंदुकीतून गोळी सुसाट निघते त्याप्रमाणे हा चेंडू बॅटच्या मधून सुसाट निघतो 4 धावेसाठी। या 2 फटक्याने इथं मात्र ही बार्शी संघाची आघाडी थोडीशी पुढे जाताना आपण पाहतोय। सन्माननीय श्रीमान सचिन भैया रोजकरी आणि श्रीमान विजयाबा कंदले यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे इथं। संख्या पुढे सरकते, टोटल दावा झाला 31 रन। और अक्सर ऐसा भी कहा जाता है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। बहुत बढ़िया शंकर जी। हा चेंडू ऑफ्टमच्या बाहेर जातोय, पहिला सोडून दिला, खेळण्याचा कुठलाच प्रयत्न। सुमित आखिरकार बहुत ही कूल माइंड के अंदाज से बैटिंग कर रहा है।
सुमित शिंदे की तारीफ करना, टेम्परामेंट की तारीफ करने की वहां पर, और कोई जल्दबाजी नहीं कर रहे। दो बड़े स्ट्रोक आने के बाद इनको आने का इंतजार किया, जाने दिया विकेट कीपर के पास, मालूम है 1 रन मिलेगा वहां पर। ये देखिए गेंद के लाइन में चले गए, एक्सलेंट स्ट्रोक खेला। ये ब्रांड है रोहित शर्मा का। रोहित शर्मा के अंदाज में टिपिकल टाइमिंग स्ट्रोक निकल रहा है, 4 रन के लिए। आपने इरादों के बारे में कहा, जिंदगी की असली उड़ान तो अभी बाकी है, आपके इरादों का इम्तिहान तो अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे सारा आसमान बाकी है, आगे सारा आसमान बाकी है। बहुत बढ़िया स्ट्रोक निकलता हुआ, जबरदस्त स्ट्रोक निकल रहा। अभी भी रुका बस कोरिया दिखिए, ऑफ्टन के बाहर आती हुई गेंद, बिल्कुल बहुत अच्छी गेंद थी। ऐसा कहीं जाकर ऐसा लग रहा था कि बैट और बॉल का संपर्क हो सकता है, लेकिन बच गए वहां पर। यही खासियत रहती है एक प्लेयर की। दोनों बॉल को उन्होंने एक बॉल को छक्का और एक बॉल को चौका लगाया, लेकिन अगला बॉल उन्होंने डॉट डाला। ये ओवर पे फिर एक बार बहुत ही खूबसूरत स्ट्रोक और सीधा 6 रन। ये पूरे के पूरे आधे डजन मिलेंगे वहां पर, आधे डजन रन मिलेंगे वहां पर। और आगे बढ़ता बस स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ 42 रन, 42 की योग पर 42 धावा आता, फक्त बनवायचे 15 धावा। 18 चेंडू आणि 15 धावा. मला वाटतं तसं पाहिलं तर बार्शी आणि तुळजापूरचे घट्ट नाटक झालंय. हा आरसीचा संघ इथे येतोय आणि बक्षीस मारून जातोय. चला मॅच लवकर करा, मॅच लवकर सुरू करा मॅच. पंच गणेशजी या सामन्यासाठी विशेष बाबू चव्हाण खास कुलडोण सामना पाहत आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कुलडोणचे नामवंत क्रिकेटपटू बाबू चव्हाण माझ्या समालोचनासाठी 100 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन टाकले गेले. बाबू चव्हाण यांच्याकडून कुलडोण मोबाईलवर मॅच पाहत आहेत. एक चांगले क्रिकेटपटू आमचे जिगरी दोस्त बाबू चव्हाण यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. येस, नाउ द प्ले स्टार्टेड. 15 runs are required from 18 balls. 3 overs are left and 15 runs are required to Barshi. Tuzapur is playing at his best level, but the batsmen of Barshi are doing best for the team. Let's see what happens. चलेंगे अब बल्लेबाजी करने के लिए एजाज स्ट्राइक पर है, गेंदबाजी करेंगे वहां पर नए ये बिल्कुल सबसे नौजवान खिलाड़ी दीपक राजभर आएंगे गेंदबाजी करने के लिए. दीपक येतो गोलंदाजीला, त्याचा सामना करेल एजाज. ऑफ्टमच्या बाहेर येतो, खोलवर चेंडू ऑफ्टमच्या बाहेर. ज्याप्रमाणे बुमराह ऑफ्टमला पकडून बॉल टाकतो त्याप्रमाणे हा चेंडू टाकला गेलाय, परंतु फलंदाज थोडाच हुशार होता. केवळ चेंडूच्या समोर बॅट ठेवली, एक सिंगल धाव येते. नाव दीपक राजभर. Deepak is bowling like Bumrah, but beautifully played by Ijaz towards mid-off and scored 1 run. Let's see what happens at next ball. स्लो रफ्तार से गेंद आई, गति परिवर्तन, लेकिन ऑफ्टन के बाहर जार गेंद बिल्कुल पंचांचे हात समांतर धावा मिळतील अवांतर, आणि अवांतर धाब्याची भारतीय धावसंख्या पोहोचली ती 46 धावसंख्येवर. चला लवकर चेक करायचंय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू मागितला गेलाय गोलंदाजाकडून. सर्वांनी जागेवर थांबायचा, वेळ करू नका. या स्पर्धेमध्ये निश्चितच आपल्याला फार मोठे सहकार्य स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेलंय. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं गेलंय. माननीय तथा आदरणीय स्वप्नील काकडे सर, व्हाईट बॉल बघायचंय. गणेश सर आत आहेत. गणेश सर तुम्ही यायचंय. चला आपले प्लेयर येऊन बघतील. चला तर या ठिकाणी विनोद भैया गंगणे म्हणजे विनोद पिटू भैया गंगणे, त्यात विजय सर गंगणे मित्र परिवाराच्या वतीने तब्बल लाख रुपयाचं पारितोषिक स्पर्धेला दिलं गेलंय. तृतीय पारितोषिक 61,000 रुपयाचं. माननीय श्री रणजित भैया इंगळे व माननीय श्री आनंद मालक जगताप साहेब या दोघांच्या वतीने बॉल व्हाईट बॉल असेल. चला व्हाईट बॉल आहे. प्लेयरने एकत्र थांबायचं नाही. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सचिन भैया रोजकरी साहेबांनी दोन्ही संघाला 31,000 रुपयाचं पारितोषिक तिसऱ्या आणि चौथ्यासाठी दिलं गेलंय. आणि सन्माननीय युट्यूब सौजन्य या स्पर्धा जगभरात प्रसारित जे केले गेलेत नारायण भाऊ ननवरे साहेबांच्या वतीने, त्याचबरोबर ट्रॉफीचं सौजन्य श्रीमान आनंददादा कंगले यांच्या वतीनं, मंडपाचं सौजन्य श्रीमान अमरदाजी हंगरगेकर. हा यॉर्कर चेंडू होता, तेवढा चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय. 1 धाव पाहूया. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. 1 धावेनिशी भारतीय धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावात आलाय. तिथं मंडपाचं सौजन्य श्रीमान अमरदाजी हंगरगेकर आणि श्रीमान रामचंद्र आबा रोजकरी यांच्या वतीनं
ड्रेसिंगचं सौजन्य श्रीमान सुहास भैया राऊत यांच्या वतीनं दिलं गेलेलं आहे. यानंतर वैयक्तिक पारितोषिकामध्ये आपण पाहू शकाल की रेंजर सायकल जी दिली गेली आहे सन्माननीय सुहास भैया गायकवाड. इथं मात्र हल्ला चढवला गेलाय. चेंडू जाईल डीप बॅक डीप लॉन्ग लेग सीमारेषा पार करेल 4 धाबेसाठी. ये मिला मौका लगा चौका. गेंदबाज दिशा से भटके और गेंद को पड़े फटके और 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर अब मैच जीतने के लिए केवल 8 कदम दूर. 8 चाहिए रन. और देखिए इस टूर्नामेंट में जो इनाम दिए जा रहे हैं रेंजर साइकिल, घर वाले खुश, टीवी घर वाले खुश, इसके बाद मोबाइल ये भी घर वाले खुश होते हैं. शूज मिलेंगे और ट्रॉफी भी है आनंद दादा की ओर से. वहां पर ट्रॉफी के साथ कैप भी है. कैप के साथ देवी माता का आशीर्वाद, देवी माता की तस्वीर भी दी जा रही है. अच्छी गेंद इस बार बिल्कुल इस शॉट सिंगल रन दौड़ने की कोशिश की जा रही है. और थ्रो होता हुआ 1 रन तो मिलेगा. दूसरे की दौड़ लगाई जा रही है. मैदान में ठंडी हवा चल रही है. क्रिकेट के लिए बहुत ही सुहाना माहौल इस वक्त मैदान में देखने मिल रहा है. अतिशय सुंदर असं आल्हाददायक वातावरण आपण ज्याला म्हणू. सकाळचं कडक ऊन आणि संध्याकाळचं हा थंड वातावरण गारवा आपल्याला इथं मिळतोय आणि प्रेक्षकांना जणू एक चांगली पर्वणी आपण इथं म्हणू शकाल. लाईव्ह देखेंगे उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे त्यामुळं प्रेक्षकांच्यासाठी ही चांगली बाब है. और के पास इस बार ऑनसन बिगिन को खेलना चाहते थे, देखना है और थ्रो हो रहा है. वैसे देखा जाए तो बिल्कुल सर जी बिल्कुल सुबह जो धूप ज्यादा थी ऐसा लग रहा जिस तरह से हवा ठंडी आ रही है. कहीं पर तो थोड़ी सी बरसात हो चुकी है. उस बरसात की वजह से हवा ठंडी चल रही है वहां पर. चलेंगे इस बार फिर से एजाज स्ट्राइक पर है बैटिंग करने के लिए. अजय धनगे कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा. अजय धनगे चेंडू जातो डीप बॅकवर्ड कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आमजे देतो चेंडू खाली. दरम्यान सिंगल धाव येते. एका धाबेनिशी भारतीय धावसंख्या पोहोचली. ती तब्बल धावा झाल्या तिथं. 52 धाबा म्हणजे अजून फक्त 5 धाबा बनवायच्या आहेत. अजूनही विजयासाठी फक्त 5 धाबा. काशीनाथ येतोय गोलंदाजीला. काशीनाथ आलाय गोलंदाजीला. स्वतःचं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धाबातील षटक क्रमांक घेऊन येतो. पुढचं षटक गोलंदाजीला काशीनाथ देतोय बॉलिंगसाठी. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. त्याचा सामना करतो तो एजाज. फक्त 5 धाबा बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 5 धाबा. पायाकडे आलाय चेंडू हलक्या हाताने क्लास फटका त्याला आपण म्हणतो. निश्चितच चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. एक सिंगल धाव. चांगली फेकी देखील केली गेली. अगदी सुंदर पद्धतीनं ऑन साइडला टोलवलेला आहे चेंडू आणि 1 धाव घेतलेली आहे. जीत बिल्कुल आरसीसी ने इस मुकाबले को जीता. आपको याद होगा सर महेंद्र सिंह धोनी ने जब इंडियन टीम को वर्ल्ड कप जितवाया था उस वक्त छक्का लगाया. सुमित शिंदे कप्तान है. धोनी के अंदाज में छक्का लगाकर जीत हासिल कर दी वहां पर. बहुत बहुत अभिनंदन पारसी टीम का. दोनों टीम का अभिनंदन हम सब की तरफ से. लगेचच बक्षीस समारंभ इथे या ठिकाणी होईल. ताबडतोब बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथे घेतला जाईल याची आपण नोंद घ्यायची. आदरणीय रणवीर भैया राऊत आणि आरसीसी क्रिकेट संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्दिक हार्दिक अभिनंदन आपका आरसीसी क्रिकेट टीम. कांग्रेचुलेशन. और बिल्कुल हार कर भी दिल जीतने वाले को बाजीगर बनने वाली टीम नारायण राजे गौड़ी 11 तुलजापुर, आपका भी हम दिल से हार्दिक अभिनंदन करते हैं. फ्रेंड्स फॉर युअर क्रिकेट क्लब आयोजित बिग बॅश लीग तुळजापूर 2024 या स्पर्धेचा प्रथम विजेताचा मानकरी ठरलाय आरसीसी क्रिकेट संघ बार्शी. मॅचेस आजच्या मॅन ऑफ द मॅचेस सांगा. आजचे मॅन ऑफ द मॅचचे सर्वांचे नाव. सुमित शिंदे, राहुल शेलार,